हे सुरू झालं. गच्छति गच्छति पठति 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 क्रीडति क्रीडति वदति वदति पिबति पिबति लिखति लिखति नयति 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 म्हणजे नेतो किंवा नेते. ठीक आहे. त्याच्यानंतर पृच्छ नेतो नेतो काही सामान घेतो. पश्यति पश्यति पृच्छति 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 म्हणजे विचारतो किंवा विचार. ठीक आहे. भवति 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 म्हणजे होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिलति मिलति त्यजति 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 म्हणजे त्याग करणे. खादति खादति जानाति 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 म्हणजे जाणणे. करोति करोति शृणोति शृणोति ददाति ददाति प्रेषयति 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 म्हणजे पाठवतो किंवा पाठवते. ठीक आहे. नंतर प्रक्षालयति 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 म्हणजे तो किंवा ते. नंतर सो कपडे धुणे म्हणजे वस्त्रं प्रक्षालयति पात्राणि प्रक्षालयति असं. नंतर उत्तिष्ठति उत्तिष्ठति उपविशति उपविशति स्थापयति स्थापयति स्मरति स्मरति स्थापयति म्हणजे ठेवते आणि स्मरति म्हणजे आठवतो किंवा आठवते. तर हे सगळे क्रियापद आहेत. या क्रियापदांचा उपयोग करून आपण वाक्य बनवू शकतो. तर आपण पाहत होतो तृतीय विभक्ती. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हस्तची तृतीया कशी होती. मग हस्तेन मुखचं मुखेन अहम मुखेन वदामि. ठीक आहे. अहम हस्तेन ताडयामि किंवा अहम हस्तेन दर्शयामि किंवा अहम चषकेन जलं पिबामि चायचषकेन चायं पिबामि. आणि असे वाक्य आता तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. पण हे फक्त झालं पुल्लिंगाची कृती आहे. वेगवेगळ्या शब्दांची जसे की श्वेता आपण म्हटलं होतं ना अकारांत शब्द आहेत तर त्याची कृती वेगळी होती. सध्या आता तुम्ही अकारांत पुल्लिंग शब्दांची चे वाक्य बनवायचा प्रयत्न करा जसे मी बनवले. हस्तेन मुखेन